जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची आमसभा राळेगाव येथे घेण्यात आली होती. सभेला सुरुवात झाल्यानंतर सभासदांनी प्रश्नाचा प्रचंड भडीमार केल्यामुळे आणि सत्ताधारी अध्यक्षाला प्रश्नाचे उत्तर न देता आल्यामुळे अवघ्या काही मिनिटातच सभा गुंडाळण्यात आली. मागील 2 वर्षांपूर्वी परिवर्तन पॅनलचे संचालक मंडळ पतसंस्थेमध्ये सत्तारूढ झालेत. या 2 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त राहिला असून या सभासदाचा दोष ओढून घेणारा ठरला आहे. पतसंस्थेमध्ये घेण्यात आलेल्या 47 कोटीच्या बोगस ठेवी, 500 सभासदांवर लावण्यात आलेला अतिरिक्त व्याजाचा भरदंड, नियमबाह्य कर्ज, वाढलेला एनपीए, कार्यालयीन खर्च, किरकोळ खर्च, आमसभा खर्च, न्यायालयीन खर्च, प्रवास खर्च आदी खर्चांमध्ये झालेली भरमसाठ वाढ या सर्व प्रश्नावर आज सभासदांनी आमसभेत अनेक प्रश्न अध्यक्षाला विचारलेत. संस्थेने सुरू केलेले चक्रवाढ व्याज, अपघात विमामध्ये वाढविलेले प्रीमियम, अनावश्यक लॉकर सुविधा, अनधिकृत बांधकाम, नोकर भरती, संचालकांना दिलेले नियमबाह्य कर्ज या विषयांवर सभेतील सभासदांनी अध्यक्षांना प्रश्न विचारले, परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष देऊ शकले नाहीत. सभासदांच्या प्रश्नापुढे हतबल झालेल्या अध्यक्षांनी शेवटी इशारा करताच त्यांनी सभेमध्ये आणलेल्या काही विशिष्ट लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ एवढा वाढला की विरोधक यांच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेलेत. सभासदांच्या वतीने आसाराम चव्हाण, अनिल सरतापे, प्रवीण राणे, प्रवीण दरेकर, नंदेश चव्हाण, कैलास चव्हाण, रविनाश राठोड, भास्कर डहाके, शशिकांत खडसे, रमेश धावनकर, मधुकर कोडापे, श्रीराम चिद्देवार, रवी आडे, मनीष नागतोडे आदी सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. शेवटी गोंधळातच आमसभा आटोपती घेण्याची नामुष्की सत्ताधारी संचालक मंडळावर आली व त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.